त्यांचं आगमन या ब्रीद वाक्याप्रमाणे त्यांनी आपल्या कलाकुसरीने बनवलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे। याच प्रदर्शनाचे उद्घाटन सन्मान्य प्रमुख पाहुणे यांनी आपल्या हस्ते ब्रीद कापून करावे अशी मी त्यांना विनंती करतो। अशी सन्मान्य प्रमुख पाहुणे यांना ब्रीद प्रदान करावे अशी मी त्यांना विनंती करतो। ज्योतिर्गमय उत्तरमा अमृतगमय मला अंधारातून म्हणजे अज्ञानातून प्रकाशाकडे ज्ञानाकडे चालू आहे। ब्रीद वाक्यानुसार सुधारणा आणि पुनर्वसन या उक्तीप्रमाणे बंध्यांना सामाजिक जीवनाशी स्वाभिमानाने नाळ हाच संदेश आहे की या कारागृहामध्ये हे आगे दाम्पत्य आहे, वैभव आणि विद्या, त्यांनी खूप चांगलं वातावरण तयार केलं आहे। याला कारागृह न म्हणता आपण करेक्शनल इन्स्टिट्यूट किंवा सुधारगृह म्हणणं आवश्यक आहे। आणि या ठिकाणी कैद्यांनी निश्चितपणे त्यांच्या हातून काहीतरी चूक झालेली असते, गुन्हा झालेला असतो आणि त्याची शिक्षा ते भोगत असतात। पण ते सुद्धा मानव आहेत, इन्सान आहेत। काही क्षणाच्या चुकीमुळं ते शिक्षा भोगत असले तर त्यांच्यात सुधारणा कशी होऊ शकते, त्यांच्या हातातले जे स्किल्स आहेत त्यांना वाव कसा मिळू शकतो, त्या दृष्टिकोनातून आज इथं राख्यांची जी रचना केलेली आहे ती प्रेमाची, स्नेहाची, जे बंधन आपण एक इज्जतीचा धागा एक दुसऱ्यांच्या हातात बांधत असतो। आणि आजकाल महिला आणि पुरुष तेवढेच सक्षम आहेत, तर एक दुसऱ्यांना राखी बांधली पाहिजे असं मी म्हणेन। कारण महिलासुद्धा आता पुरुषांचं प्रोटेक्शन करण्यासाठी सक्षम झालेले आहेत। एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। आपण कॅन्टीन पाहिलं तिथं विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू अत्यंत सुंदर देखण्या आणि रचनात्मकदृष्ट्या अतिशय ॲस्थेटिक अशा आहेत। त्यामुळं मी आगे कुटुंबीय आगे दाम्पत्यांना तर अभिनंदन करतो, पण त्यांच्या पूर्ण टीमचं त्यांनी या कैद्यांमधल्या त्यांना घडवण्याचं काम करत आहेत, त्यांचं अभिनंदन करतो। कारागृह कर्मचारी वर्ग तसेच कारागृह वसतिगृहामध्ये राहणारे सर्व सहकर्मचारी यांना खरंच आजच्या त्यांनी आनंद मिळाला। या अनमोल अशा क्षणाचा आम्हाला त्यांच्या दर्शकांची जी मेहनत आहे ती खरंच फळाला आली असा योगायोग जुळून आलेला